नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। 6 ऑक्टोबरला भूमिपुत्रांचा ज्वालामुखी फुटणार। नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचेच नाव हवे, ॲडव्होकेट रोशन पाटील यांची गर्जना। भूमिपुत्रांचा हक्क, नाव दिबा पाटील यांचेच। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नावाबाबत शासनाने अद्याप भूमिका न घेणे हा भूमिपुत्रांचा सरळ अपमान आहे। आपल्या घाम, रक्त, बलिदानाने झळाळलेल्या या मातीत उभारलेले हे विमानतळ लोकनेते दिबा पाटील यांच्याच नावाने ओळखले गेले पाहिजे। अन्यथा 6 ऑक्टोबर रोजी भूमिपुत्रांचा ज्वालामुखी फुटणार आहे, असा इशारा शिवराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट रोशन पाटील यांनी दिला आहे। रोहा पेण तालुक्यातील विविध सामाजिक संघटना, संस्था व जनतेच्या पुढाकाराने नागोठणे येथील गणपतशेठ तांडेल मैदानातून सकाळी 10 वाजता भव्य मोर्चा निघून नवी मुंबई विमानतळ रेतीबंदर गेटवर धडकणार आहे। लाखोंच्या संख्येने नागरिक सहभागी होणार असल्याने हा मोर्चा ऐतिहासिक ठरणार आहे। बैठकीत घोषणा करताना ॲडव्होकेट पाटील ठाम शब्दात म्हणाले, गेल्या अनेक दशकांपासून या नावासाठी संघर्ष सुरू आहे। भूमिपुत्रांनी घरे, गावे, शेतजमिनी गमावल्या, त्याग केला, तरीही शासनाने आजपर्यंत निर्णय न घेणे आमच्या भावनांशी गद्दारी आहे। उद्घाटनापूर्वी विमानतळाचे नाव लोकनेते दिबा पाटील असे निश्चित झालेच पाहिजे, अन्यथा जनतेचा लढा पेटणार। उद्घाटनाची हालचाल वेगाने सुरू असताना सरकारने नावाबाबत मौन पाळणे हे भूमिपुत्रांचा अपमानच नव्हे, तर सरकारच्या दुटप्पी धोरणाचे जिवंत उदाहरण असल्याचे जनतेत रोषाने बोलले जात आहे। भूमिपुत्रांचे प्रश्न बाजूला ठेवून कॉर्पोरेट घराण्यांना खुश करण्याचा सरकारचा डाव आम्ही हाणून पाडू, असा सूरही विविध संघटनांनी आक्रमकपणे लावला आहे। या आंदोलनात रोहा पेण तालुक्यासह रायगड जिल्ह्यातील हजारो शेतकरी, कामगार, महिला, युवक, विविध सामाजिक संघटना सहभागी होणार असून शासनाने हा इशारा गंभीरतेने न घेतल्यास चळवळ आणखीन तीव्र होईल, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला। विमानतळ आमचं, नावही आमचं, दिबा पाटील अमर रहो। भूमिपुत्रांचा अपमान सहन केला जाणार नाही। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी निलेश फुंडेंसह तृप्ती भोईर, रेवदंडा।